नमस्कार, एलएस मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मी आहे रंजन. कोल्हापूर रत्नागिरी महामार्ग जो आहे तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका महिन्यामध्ये पूर्ण होईल अशा पद्धतीचे जे वक्तव्य आहे ते केलं होतं. या घटनेला जवळपास आता एक महिना पूर्ण होत आला. मे महिन्या अगोदर हा जो महामार्ग आहे याच्यामध्ये 90% काम पूर्ण झालेलं आहे आणि मे महिन्याच्या अगोदरच हा महामार्ग सेवेत येईल अशा प्रकारची जी वक्तव्य आहेत ते केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींनी केली होती. मात्र मी आता कोल्हापुरातल्या कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर आहे. एकंदरीत जर आता इथं आपण पाहू शकतोय मे महिना उलटला, आज तारीख जवळपास 9 तारीख आहे. मात्र आत्ताची जर आपण परिस्थिती बघायला गेली तर या परिस्थितीनुसार हे जो विलंब लागलेला आहे साधारण एक महिना नाही तर साधारण 1 ते 1.5 वर्ष जाईल अशा पद्धतीची ही जी परिस्थिती आहे आता आपण परिस्थिती पाहू शकतोय. एकंदरीत या सगळ्यामध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर ही जी बरेच यामध्ये परवानगी असतील किंवा याच्यामध्ये साधारण कोल्हापूर रत्नागिरी जे चारपदरी महामार्ग जो आहे तो विविध टप्प्यांमध्ये बरेच काम पूर्ण झालं होतं. मात्र जो नंतरचा जो टप्पा आहे कोल्हापूर पासूनचा पुढचा त्यामध्ये जमीन संपादन आणि अशा बऱ्याच काही प्रक्रिया आहेत त्या इथं रखडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. यामध्ये बऱ्याच अडचणींचा सामना जो आहे तो करावा लागतोय. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका महिन्यामध्ये हे काम पूर्ण होईल अशा पद्धतीचे हे जे वक्तव्य आहे ते केलं होतं. एकंदरीत जर बघायला गेलं तर यामध्ये या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याची किंमत सुमारे 1032 कोटी रुपये होती. याच्यामध्ये 86% काम पूर्ण झालं आहे असं शासनाकडून कळवण्यात येत आहे. मात्र 86% टक्केवारीचा काही अंदाज आपल्याला सांगता येणार नाही. मात्र एकंदरीत या जर 86% काम पूर्ण झालं असतं तर इथं कोल्हापूरची जी आत्ताची ही परिस्थिती आहे ही आता परिस्थिती आपल्याला दिसली नसती. एकंदरीत जर बघायला गेलं तर 1 ते 1.5 वर्ष अशाच जर प्रकारचा जर विलंब होत असेल तर 1 ते 1.5 वर्षाहून जास्त हे जे काम आहे हे काम आपल्याला रखडलेलं पाहायला मिळू शकतंय. एलएस मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.